श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहूयात अंबाजोगाई येथील नगर परिषद योगेश्वरी उद्यान। तर तुम्ही या उद्यानामध्ये गेला आहात का? या उद्यानामध्ये आपण पाहूयात की काय काय आहे। बगीचा माहिती। बाग बगीचा हे सगळ्यात तसं आवडतं ठिकाण कुणालाही स्वतःचा ताण हलका करण्यासाठी आणि बरं वाटण्यासाठी बागेत फिरायला जाणे आवडते। लहान मुलांना खेळण्यासाठी, वडीलधाऱ्या माणसांचा विरंगुळा म्हणून आणि तरुण मुलं मुलींना फिरण्यासाठीच एकत्रित ठिकाणी म्हणजे बाग, जिथे सुंदर फुलांची झाडं असतात, फळांची पण झाडं असतात, बसायला बाकडे असतात आणि लहान मुलांना खेळायला खेळणी सुद्धा असतात। तर अशा या बागबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेऊयात आणि सुंदर सुंदर बागेची आज आपण काय करूयात, फेरफटका मारूयात। गार्डन प्रकार पाहूयात आपण। अल्पाईन बाग, बोग गार्डन, फूल बाग, किचन गार्डन, कॅक्टस बाग, फर्नरी, भौतिक बाग, फळबाग। तर आपण आज बाग पाहूयात। बाग ही एक नियोजित जागा आहे, सहसा घराबाहेर सामाजिक किंवा एकट्या मानवी जीवनासाठी आदर्श नियोजन म्हणून वनस्पती, निसर्गाचे प्रदर्शन, लागवड किंवा आनंद घेण्यासाठी तयार केली जाते। वन्य बाग ओळखणारे एकमेव वैशिष्ट्य म्हणजे नियंत्रण बाग नैसर्गिक आणि मानव निर्मिती दोन्ही साहित्य समाविष्ट करू शकते। तर आपण या बागमध्ये पाहू शकतात वेगवेगळी सुंदर अशी खेळणी सुद्धा आहेत। मुलं कसं एन्जॉय करत आहेत। सुंदर अशी मोठी निरगिलीची झाडे असतील, अशोकाची झाडे असतील, खूप छान अशी या बगीचेमध्ये आहेत। खेळण्यासाठी सुद्धा मुलांना खूप सारी व्यायामाची सुद्धा यामध्ये व्यवस्था केलेली आहे। नंतर खेळण्यासाठी आपण पाहू शकता सुंदर सुंदर अशा खेळणी सुद्धा आहेत मध्ये, स्लायडिंग, सीसॉ, वेगवेगळ्या प्रकारचे आपण पाहू शकतात, स्विंग। मुलं खूप छान पद्धतीत इथे खेळत आहेत। मस्त असं बरेच काही वेगवेगळ्या प्रकारची झाडे सुद्धा लावलेली आहेत। पाठीमागे गुलाबाचा बाग केलेला होता स्विंगच्या। तर तुम्ही पाहू शकता की मुलांसाठी खेळण्यासाठी, व्यायामासाठी भरपूर असे वेगवेगळे तिथे टॉयज पण आहेत। आणि हे पाहू शकता झाडं सुद्धा किती सुंदर लावलेली आहेत। निसर्गरम्य वातावरण केलेलं आहे बगीचेमध्ये। तुम्ही पाहू शकता झाडांची उंची सुद्धा खूप मोठी आहे। वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत। लॉन सुद्धा खूप छान आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। मुलं पहा किती छान असा एन्जॉय करत आहेत। तर हे अंबाजोगाई येथील नगर परिषदेतील योगेश्वरी उद्यान आहे। नक्कीच तुम्ही व्हिजिट करा, तुम्हाला खूप छान वाटेल। बरेच मंडळी तिथं आलेली होती, मस्त असा एन्जॉय करत आहे तिथे। हे पाहू शकता माणसांना बसण्यासाठी बाकड्याची सुद्धा खूप व्यवस्था केलेली आहे। हे सुंदर झाडे, लॉन, मुलांना वेगवेगळ्या प्रकारची व्यायामाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारची झाडे असतील। सुंदर असं लॉनमध्ये आपल्याला चालण्यासाठी सुंदर अशी स्टाईलची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। जरी पाणी दिलेलं असलं, चिखल होतो त्यामध्ये, परंतु आपल्याला जाण्या येण्यासाठी स्टाईलची छान अशी व्यवस्था केलेली आहे। तर तुम्ही स्लायडिंग वगैरे पाहू शकता तिथे। बरेच काही मुलं आहेत खेळणारी पण। छान असा टायमिंग होता, 5 वाजता गेलतो आम्ही। तर सुंदर बागेमध्ये सुंदर फुलं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, मुलं तुम्ही पाहू शकता की ते एन्जॉय करत आहेत। स्टॅच्यू सुद्धा खूप छान बनवलेले आहे, डॉग असेल, लॉयन असेल, सुंदर वेगवेगळे असे तिथं स्टॅच्यू बनवलेले आहेत। तसंच वेस्ट आपल्याला तिथं रेफर टाकण्यासाठी वेगवेगळे स्टॅच्यू सुद्धा बनवलेले आहेत। तर तुम्ही उद्यानामध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर, आणि नक्कीच तुम्ही उद्यानामध्ये जाऊन एकदा व्हिजिट करा। खूप छान तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं निसर्गरम्य वातावरण तिथे दिसेल आणि खरंच खूप छान आहे। बसण्यासाठी बाकड्याची सुद्धा व्यवस्था आहे। मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळी प्रकारची खेळणी वगैरे तर आहेतच, परंतु फोटोशूटला सुद्धा खूप छान आहेत, तुम्ही पाहू शकता। त्यामध्ये काही आम्ही पण केलेले आहेत। तर सुंदर अशी बगीचाची मी आज तुम्हाला माहिती दिलेली आहे। तुम्ही अंबाजोगाईमधील असाल तर नक्कीच एकदा व्हिजिट करा तिथे जाऊन, मुलांनाही खूप छान वाटेल आणि आपल्या मनाला सुद्धा कुठेतरी शांतता हवी, निसर्गरम्य वातावरण राहावं, यासाठी खूप छान असं एकदम सेंटरचं म्हणजे हे उद्यान आहे अंबाजोगाईतील। आउट ऑफलाही नाही किंवा खूप असं लांब वगैरे नाही, सेंटरला आहे, आपल्याला बसस्टँडहून जवळच आहे तिथे। तर तुम्ही एकदा नक्कीच व्हिजिट करा।
जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नंतर फायनली आम्ही घरी निघालो. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. टाटा बाय बाय.